तिकडे तू 15 दिवस होती, माझी आठवण येत होती तुला. येत होती बघ पण काय करायचं, दादा देत असला काय दाजी तर लय येण्याचं कसलं बी म्हणावं येत होय. आणि भाऊ काय म्हणत होत तात्या? तात्यांचं नव्हतं काय, नव्हतं ना. नव्हतं तात्यांचं. काय लागा समजाच्या बायका आल्या, तू महिनाभर तिकडे राहिली होती लागा. दारू प्यायची नाही. नाही आता ती समज बंद केलं. किती तुला न्यायला तेव्हाच म्हणलं नाही त्यांच्यापाशी. भाऊला तात्याला बोल दाजीला हाला समजायला सांगितलं की नाही पेणार आता इथनं पुढे. त्याच्यामुळे तर लावली नाही पेणार म्हणून. नाही आता इथनं पुढे आपलं मस्त बी परपंच करायचा. काय सुद्धा प्यायची ना दारू, काय नाही कुणाच्या येड्यांच्या नादी लागायचं नाही, काय नाही. मस्त परपंच करायचा आपण आता. दारू सोडल्या मग नाही दारू नाही आता पेणार आपण. दारू प्यायचीच नाही आपल्याला आता कधीच. व्यवस्थित राहायचं आपण. आता काय करू, 1-2 गाया घेऊ आपण आता. हा मस्तपैकी गाया घेऊ. त्यांना आता पाटलाकडे जाऊ, आईला लावतो. नाही तर माझं काय ते आता माझं थोडंसं. अहो तुम्ही जाऊच नका नाता पाटलांकडे, कारण नात्यांना दावा तुम्हाला पैसे बी देणार नाही आणि काय दारात बी उभं करणार नाही. मी जातोच नाही. आपला आईला लावतो, आईला गेलो देतो इथे नाता पाटील पैसे. काय अडचण नाही. देते मस्तपैकी 2 गुरं आणून 10 लिटरच्या 2 गाया मस्तपैकी. काय अडचण नाही. उरक आता उरकून आपलं बाई थोडंसं रानात जाऊन आपण. हा रानात काय करायचं, येऊ चक्कर मारून. हा उरक मग तू जाऊ. बसतो ऐकू शिवाय थोड्या वेळ. हा त्यांना विचारा. हो हो विचारतो त्यांना. हो किती आहे गेली काय माहित म्हातारी सकाळ घरी. हा ये हित हाय वय तू. काय काय यायला मला. अरे काय पिरू तोडती मला खायला थोडा झोप. पाखरांनी काय खाल्ल्या तो वर काय होय आहे. हा अगं मी आता गंगूला दोन दोतांनी बोलत होतो. हा 2 गाया घेतली असते की. हा अरे काय काय घेऊन गया तू सांभाळतोस का गाया घ्यायच्या सांभाळ तू. तू काय नक्की किती धंदा करतो गिन्यान गेल्यावर करतो. गाया घेऊ का कुठं काय घेऊ का. मी काय म्हणते ऐक की नाता टाकला तू जा. ती काय मला गेल्या उचल देणार नाही. तू गेल्यावर तुला लगेच ती उचल देईल. अरे मी उचल आणते पण तू करशील काय व्यवस्थित धंदा. तू काय अडचण येऊन तुझा देणार नाही आता तुला. कसं आहे महिन्याला धंदा बदलायचा म्हणजे आता गाया घ्यायच्या माझ्या जीवाला कार आहे तुझा गायांचा. असू दे काय 2 गाया घेऊ आपलं. पिरू इधर काय करू 10 लिटरच्या 2 गाया आणू. हा पण गाया घ्यायच्या खरं पण तू सांभाळशील का गाया. इतका मस्तपैकी धंदा करणार आहे मी दुधात. आता तू काय तू डोक्यात सुधारणू काय काय. मी आता काय करतो जातो गिनीगोला सरी काढतो लगेच होत तयारी. डोक्याला टेन्शन नको काय. मग आता गिनीगोल लावायचं मग गाया घ्यायचं. गिनीगोला आपल्याला नाही काढतो. तू आधी पण तू सांभाळशील का गुरु. समजा सांभाळतो आहे तू. नाही तर मी जायची ना आता पाटलाकडून गोड बनवून पैसे घ्यायची आणि तू पुन्हा करायचा काहीतरी कुठं ना. काय नाही माझ्या डोक्याला व्हायचं. तू बिंदात जाऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन ये. हा काय पाखराने मांदाला पिरू खाल्लं 4 पैसे झालं असतं आपण खाल्लं असतं. सगळं पाखराने पिरू घेतलं का नाही खाऊन. खाऊ दे माणसाच्या मुखात बसतच नाही. हा जातो मग ती गिनीगोला सरी काढतो मी. काढ तू मी सरी काढून मग. अरे गिनीगोलाला सरी परत काढ. आज मंगळवार आहे. मग काय करू. जा की त्या देवीला जाऊन पाया पडून ये. कुठल्या सगळ्याची नातवंड शाळेत जायला लागली, खेळायला लागली अंगणात आणि तरी तुला अजून काय कळाना मला. तर तुला काय व्हायचं. कुठल्या देवाला म्हणते त्या देवीला जा तिथं पाया पडून या 2 जण. कुठल्या भवाननगरच्या. हो कारखान्याला देवीला. बरं चालतंय मग तिकडे मग उद्या सरी काढायची म्हणते. उद्या सरी काढ. आज मंगळवार आहे, उद्या बुधवार आहे. ये तू जाऊन मी लगेच जातो. जा पाया पडून ये देवीला आणि मग सरी काढ. चालतंय पण तू ते नाता पाटलाची गाठ घेऊन ये. गाठ घेऊन येते पण तू दादा नीट कर. नाही करतो नाही काय अडचण. जाऊ का मग. हा चालतंय जा. तेवढं जा बरं का नाता पाटलाकडे. हा जाते.
म्हातारीने कोडच घातलंय का काय काय झालं म्हातारी म्हणते देवाला जाऊन या त्या भावानी यायच्या कुठं का तिने नवस केलता काय माहिती हा मग काय करायचं जाऊ की मग थोड्या वेळ बरं जाऊ हा उरक तुझं उरक लवकर हो येऊ जाऊन लवकर येतो देवाला जाऊन आहे म्हणते मला जाऊन येतो मागणं माझे लग्न झाले पोराने त्याला लेकरू बाळ झालं 100% देवाचंच काहीतरी असं देवाला गेलंच पाहिजे देवीला जाऊनच येतो काय करू आपण जाऊ काय उरक तू माझं बी आपण ते बघण्या देवाला जाऊ त्यांना विचारले हो विचारले आई म्हणजे जाऊ नाही काय अडचण जाऊ की आपण लग्न झालं त्यावेळेस गेलतो हो मग काय लग्न काय गेलोच नाही नाही गेलोच नाही आपण अजून देवदारांबी दारूच्या नादात देवदारांबी केला काय समजत राहिले काय तुला सांगायचं आपण जाऊ तिथं काय तिथं बिचुरी त्या देवऋषीला बिचरू आपण तिथं काय अडचण नाही होय बरं मग जाऊ की आता आधी आले चालते आई आली की आपण जाऊच आपण काय अडचण नाही काय ट्रॅक्टरवर तुरती काय सीताफळांची तोडत बसली म्हातारी काय आहे ना अजून आहे का बघ इतके वेळ काय करत होती आता ती सीताफळ तोडली पेरू परत हो की हनुमान फळ कसली झाली ती या फार तोडून तोडली झाडाची चकू तोडलं हा चालतंय म्हणलं तुम्ही हे का ती इथं पिकायला सगळं नासून गेलं तरी तुम्ही बघायला अजिबात हा मग काय डोळा पडलाय की भवानी नगरला देवीला जा मग मला शकुनालीने सांगितले गावातल्या पाया पडून किती दिवस झाले लग्नाला लगीन झाल्यावर गेलता देवाला त्याच्यावर तू गेलाच नाही आणि ते म्हणल्या एक दिवस आरती बी घ्या घरी तुमच्या मग जा तू पाया पडून दोघ जण निवड नारळ करून या आणि मग उद्याच्याला गिरी कोणाला सरी काढू हा हा मग काय बाबा उगं माझ्या डोक्याला टेन्शन किती दिवस झाला तर सगळ्याची पोर पार बारवाडी जायला लागली तरी अजून आपलं कुठंच काय नाही देवाचं असं काहीतरी आपण पाया पडून आपलं काय गावात शेकुनाली म्हणते की मग घरी तुझ्या देवाला आरती की आरती घेऊ आपण जाऊन पाया पडून येतो हा निवड नारळ करून शिकाय नारळ झाडाखालचं जे पाण्याचा बघून न्यायचं 2 नारळ न्यायचं आपलं पुढून नारळाला दुकानात जायचं का आपल्या घरच नारळ हो का तुमचं हो का घरचं काय असेल ती हा बरोबर चालतंय तुझं बी उरक या पटकीने जाऊन आपल्या पायाकडून मग घेऊ आपण एक दिवस आरती चालते घेऊ की नाही घरी कोण आहे काय असेल की कोणते चला बाबा बिनात गेलते काय मस्त इकडे दाजी राम राम दाजी राम राम काय फोन नाही काय नाही काय ना रात्रीला जावं म्हणलं कसं काय चाललंय बहिणीचं बघावं म्हणलं काय फोन तरी करा द्यायची काय मी गेलो बारामतीला होय का हा म्हटलं जावं गंगोची गाठ घेऊन कसं काय चाललंय काय बघावं पाहुण्याचं फोन बिन तरी करायचा असतो दाजीराव येताना एखादा आपलं कामाने काम इकडून जाता जाता म्हणलं जावं होय का हा गंगोबी आहे का घरी का राहण्यात गेली काय तू गंगो बाई राहत गेले पुढे गेले मारा ए गंगो हा एक इकडे दाजी भाऊ ताते आले तर कस काय येणं केलं तुम्ही दोघांना फोन नाही केला काय नाही असंच म्हणलं दाजीनं काय चाललं काय बघा म्हणलं काला माहिती काय दाजीनं म्हणून जावं हा म्हणलं चल गंगाकडून जाऊ म्हणून आलो सहजासहजी नाही पण आल्यापासून नाही तर पिलं नाही तर काय नाही चांगलं आहे चांगली गोष्ट नाही दाजी बिलूराव तुम्हाला आले आले चट्टीत तीन बघून या मला कोण दाखवा आला घरी जाडीत तीन कवा केले कशाला करताय असलं काय बी दाजी केलं आपलं माझ्या असली कुठं माझी असते पण ते सरपंच झाल्यामुळे केलं असं का काय गावात काय माहित आता गेले अहो खरंच बिलू मी आलेला तुम्हाला आईला म्हणलं कोण घरी आलं नवीनच माणूस देश तसा वेस्ट करावं लागतंय बरं आहे का हो बरं आहे दाजीला ठरवत दिले मस्त पैकी चाललाय परपंच काय नाही दारू नाही काय नाही तसले वाईट माणसावर सुद्धा येत नाही आपण काय नाही काय नको आता दर्शन करायचे ते दोन दर्शन करायचे आता 2 हा चला थोडा हातभार लावा आता दर्शन घेतो 1-2 जीव घे दाजी किती पाहिजे काय आता बघू की घ्यायच्या टायमाला तुम्हाला फोन करतोच की दे पोर आहे का दे पाहुण्याला घेऊन नाही, एका आहे आता बरं चालतं एका गाई पुरतं तरी काय अडचण नाही. तात्या देतो मग तुम्हाला तुमच्या लेखी घरी माझी बहीण आहे की असं की
आज डेअरीवाला बी चांगलं आहे आमच्या इथं की नाता अरे पोरा आता समान अधिकार आहे मुलाला आणि मुलीला एक गाई दिली पण काय फरक नाही, मग पडतो सगळं नाव वगैरे जावायचे तसं काय बघतोय का तवा अरे असं तसं काय म्हणतंय काय असंच आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे यातच आमचं समाधान आहे. काय ना तुमच्या कानावर ते आता तुमच्या कानावर कसली अशी गोष्ट येणार नाही की बाबा मी पिलोय आणि बेगाना घातलं असलं काय सुद्धा ऐकायला नाही तुम्हाला. चांगलं आहे, आम्हाला हेच ऐकायला मिळालं पाहिजे. नाही नाही मस्त चाललंय आता रानातलं बी आता परपंच चांगला चाललाय. चांगली गोष्ट आहे. मका टाकली काल 2 एकर मका टाकली कांदा घेतला लावून बरं चाललंय आता व्यवस्थित येत आता काय बरं, आम्हाला हेच ऐकायला बरं, मिळालं आता पाहिजे. जेवणाचं हो तेच की पण आता बारकीशीर महिन्यामुळे आता काय काय आता पाहिजे जेवणाचं नाही ना दुसरं करू काय दिली पनीरची भाजी करा काय काय दिली असं ते करते तर आम्हाला काय झालं आम्हाला जायचे भावांना टीव्हीला आई करून देईल तुम्हाला काय जेवल्याशिवाय जाऊ नका तुम्ही हा लय वेळ काय नाही लागेल. नाही लय वेळ लागेल जेवून जाऊ आम्हाला जायचे भावांना पाहिजे थोडस बरं. जेवायचं पाहुणे आल्या बरं जाते ते का हा आता तुम्ही अचानकच आला फोन बिन केला असता तर कॅन्सल केला असता आम्ही जायचं आमचं सकाळ घरनं चाललाय राडा आहे तिकडे देवाला जायचंय हा देवाच काम तर या जाऊन मग नाही. पाय बिया पूर्ण व्हायचं देवाला म्हणा असं चांगलं होते आमचं म्हणा आपलं पाय बिया जुळून पडायचं चांगलं. त्यासाठीच जायचंय आम्हाला येतो जाऊन दाजी मग मी आयला लावतो तुमच्या बसा जेवण करून जावा हो हो, चालतंय, या. हा, चालतंय जाऊ का मग ताई? सावकाश जावा हो हो लवकर येऊ जाऊन जेवा बोला तात्या बरं चाललेलं दिसतंय जरा आता हा चांगलं चाललंय पहिल्या वर्षी बरं चाललंय आता पाहुणं बी बरं दिसतं ते व्यवस्थित चाललंय सगळं. हा, मला पटले आता चांगलं वेळेस मेवना चांगलं राहिला वेळेस असं असल्यावर बरं वाटतं जरा. चांगलं चांगलं झालं का चांगलं जेवण? हो झालं हा मग काय एक नंबर झालं जेवण आता बघ येऊ आता काय करते त्यांना 2 गाया घेऊन देते बरं बरं तुम्ही बी काय आपला थोडासा हातभार लावा. म्हणलं की त्याला दुसरे गाय घेऊन मी म्हणलं की त्यांना हा एक तेच गाई की तू बी घेऊन दे. हो देतो का? हा म्हणजे कसं आहे व्हायचं आता चांगलं चाललंय रांकीला लागतील त्यांची ती चांगलं आम्हाला हेच ऐकायला मिळालं पाहिजे. हा मग काय मामी उलट चांगलं राहिलं पाहिजे उलट हा ठेवा तुम्ही आपलं थोडस वाईज लक्ष हातभार लावा होय. म्हणजे कसं आहे त्यांचं ती वाईज थोडीशी नादावली आता चांगली बरं आहे आता बरं. बरं चाललंय मला बी तेवढं समाधान चलू का त्यांचं. निघू का आम्ही? हा चला मग काय आता चालतं चला हा मामी हा चला चला याला हिरीतलेच गाळ झाल्या दिसतोय गाड्या हिरीतला गाळ काढला पाहिजे गडीने बी काय सांगितलं नाही काम राहिली तर रानातली बघू आता गाड्याला बी हाक मारून तिथं बोलून वाकीला वैताग झालाय ऊस आलाय पाण्याला गडी का नाही वाक्याला वैतागले देते सरपंच काय बाई या काय राव काम काम बिम काय बघताय का नाही हा वास सुटलाय सगळ्या गावात गटरांचा हो बाहेर राव तेवढं काय बस वाटत ना तिथं राव हा करू घे काय राव कोरो 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 म्हणून 4 महिने गेले राव पाक पोर आजारी पडायला लागली की काय झाले तेव्हा रानातली काम आली त्या ऊस तोडायला तेव्हा ऊस पाणी आला इकडे ज्वारी काढा आली या ते ध्यान द्यावं लागतं वा तिकडे तिकडे वाय की पण बाग राव लवकर तसं काय करताय तुम्ही राव ना योग्य जाऊ आपण बघू तुम्ही गावात काय कुठं काय झाले ते करा ऐका माझं तुम्ही या तिथं हा बघा तुमच्या डोळ्यानं हा तुम्हाला कसं वाटतंय मग तुम्ही निर्णय घ्या चालतंय की हो मी काय तुम्हाला असं मोगंबंच बोलत नाही किंवा काय नाही तर चालता येतो गावात ग्रामपंचायत गाडी घेऊन का नाही मी सांगतो त्यांना हो कुठं गटरे बिटरे काय फुटले ते का नाही ते सगळं नियोजन करू हा येतो 4 वाजता गावात सरपंच तसलं काय दमात बोलू नका तुम्ही कामं व्यवस्थित करा आणि व्यवस्थित बोला बाकी काय नाही बघा आमचं म्हणणं तुम्हाला तुम्हाला वाटतं मी दामात बोलतोय माझा आवाज तसा आहे पाहुणं हा आता सरपंच आहे म्हणलं तर एवढं तेवढं बोलावं लागतं गावगाड चालवायचं म्हणल्यावर हा राव तसं नाही पण व्हायचं शांततेत घ्या ना तुम्ही तुम्ही डोक्यात काय घेऊन तसलं काय नाही, तुमचे नाही, काम ते काय होतंय, बाजलं तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला वाटतं तुम्ही भांडताय का नीट बोलताय काहीच कळू नाही की आम्हाला ना तसलं काय नाही हे आता आमचं डोक्याला झालं आता वैताग तुम्हाला म्हणतात ते रानातलं हे आता पाणी पडलं हिरलं कमी हे डोक्याला झालं ताराजलंय पण हे गावगाड्याचं बघावं लागतं तुमची एकट्याच ना साडा गावाचं बघावं लागतंय मला पण एक काम करा हा. आता ही आपलं होत आलं का नाही तुमचं हा. त्या गाड्याला तेवढं घरकुलाचं बघा ह्याची बघायचं राहायची लय हे झाली या ना चालते बघू घे. पण बघा ह्याच्या बी लक्ष द्यायचं व्हायचं अडचण आहे घराची ह्याची. चालतंय चालतंय करतो त्या घरचं नियोजन काय अडचण नाही काय नाही जाऊ का आपण तिथं करू नियोजन
ग्रामपंचायत जाऊन हो बर बर मग कधी गाडी घेऊ तुमची मग घरकुलासाठी 4 वाजता या की गावात बर 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 चालतंय चालतंय हो चालतंय आणि मी बी आता उसा बिसा बघतो आज या मग हो. बर 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 चल मोठं मंदिर आहे का तुमचं हा कसली झाडं निम कसली आहे हा नाही ना काय काय बोलली काय आता असू दे यायचं बी ऐकू आपण थोडस हा नाही विश्वास ठेवला पाहिजे आपण हा ना सारखे डॉक्टर बी करून उपयोग नाही देवावर विश्वास ठेवू आपण लग्न झाल्यापासून देवधर्म केलंच नाही की आपण कधी चालू नाही देवळाकडे म्हणलो नाही बाबा देवा असं होती देवा तसं होती हा आणि आपलं कुलदैवत आहे असताना त्याच्या नाही पाया पडायच्या देवाची मग कुठल्या जाती देवाची पाया पडायला हा हेच की मग आज बी गाभारा ही मस्त मानला हा दिवसभर लावलेलंच असतं नाही तिथं कुत्री येते देवळात जाते ती बरं लावलं गड्या देवाला ये पाया पडू ये आई भवानी माते लेकरबाळ होऊ दे आम्हाला लवकर त्याच्या दारात दर्शन घ्यायला आलोय आम्ही सुखाचा चालू दे आमचा संसार बी देवी बघ किंवा घेत ना कसं काय दिसती देवी आहे का मस्त आहे नाही काय चल पिशवी आणली होती निवड नारळाची काय गंगोला राहणार नव्हतं तेव्हा बरं त्यात राहिली पायात पडलो आपण चल पाया पडल्यावर नाही असं काय तो गाडीला फोन आली तिकडच म्हणल्यावर ये गंगो इथं बाकडा बसव ये भारी वाटतंय मस्त जायसारखी छान आहे तुझं मस्त बस मंदिर बी भारी बांधतंय हा आईला गेल्यावर सांगा आता हो लय दिवसात ना आलो आईला गेल्यावर सांगा आता म्हणतो व्यवस्थित दर्शन झालं की माझ्यावर नाही विश्वास ठेवत तिला वाटलं असेल आपण गेल्या बारी आलो तर एवढं मोठं मंदिर नव्हतं का गंगू हा ना काहीच नव्हतं मंदिरच होतं आता लय भारी मंदिर ही झाडं लय मस्त बांधल्यात ही डिकमळी कसले आहेत भारी हा तीच की हा गेट ही मस्त बांधले नाश्ता करून जाऊ आता जाताना नको नाश्ता घरी स्वयंपाक केला की दादा यायला त्याच्यातून त्यांना का लय दिवसात आलो फिरायला का दोघं आपण तेल काठी चांगलं नसतं चला घरी कशाला घरी जाऊ थोडला का वडापाव खाऊन काय मला नाही आवडत का काय ना इतक्या दिवसात आलो म्हणून म्हणलं लागून तुला नाही नको घरी चला बरं बरं चल जाऊ आता गरीबी आई वाट बघत असेल गरीबी हा म्हणते असते गेली अजून तिथनं कुठं फिरायला जाते ती का देवळात हा चल अरे कसं काय चाललंय रे काम चाललंय की व्यवस्थित व्यवस्थित कर रोडवर अजिबात माती बिती येऊन देऊ नको या नाही सगळं साफ लोकांची वरड आली नाही पाहिजे होय कुठवर आला नाळ्या गाडी
काय लागा ह्या कामाचं काय मला कळणार, किती दिवस झालं काम चाललंय काय कळणारच कामाचं हे. काय इथं फुटलंय काय? नाही जॉईंट चालू आहे. व्यवस्थित जॉईंट जोडा, हो लोकांची वरड आली नाही पाहिजे. नाही इथं शाळा आहे रोज इथं कसं आहे, पोरं बारकी ती ही नीटनेटकं चिटकवून घ्या. काय ना त्याच्याशी नाही सरपंच, याला करंट दिलाय नाही, हे टिपका गळत नाही, पाईप फुटल पण ती फुटणार नाही. नाही इथं शाळा आहे, पोरं येत्यात जात्यात, तिथं गटर साचलं ना मग पोरांना त्रास होईल, पुन्हा मास्तरला कधी वरड येईल माझ्याकडं. पाहुणं किती दिवस काम चाललं ही? 1 महिना. 1 महिना जाईल. अरे ही रोज उठून हे नातापाटला सकाळी मी सांगितलं होतं, नातापाटला इथं थांबा. ती कुठं घरकुलाचे काम आलं, ती गेले पुण्याला आणि मुंबईला, तिकडे रोज उठून पळतंय तिकडे. हिटलर मोरचं बघायला सोडलं आणि ती दुसरंच करत बसतोय उद्योग. सरपंच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कामं योग्य चालली ती आणि चांगली चालली ती. 2-4 गावात कामं चालू होती, कुठं लिकेज राहणार नाही काय नाही. तर काय अडचणी आली ते तुम्हाला फोन करील आणि अडचणी देणारच नाही. अहो फोन मला रोज कुणाचा ह्याचा फोन त्याचा फोन सारखं फोनच चालू आहे, काय करणार. अहो अडचण नाही येणार, पण रोज उठून ही मला तर सारखं फोन येत होते, सरपंच तुम्ही इथं लाईनवर या, सरपंच तुम्ही लाईनवर या. इथं नातापाटला सकाळी सांगितलं होतं, नातापाट तुम्ही इथं थांबा आज इरपण. नातापाट कुठे गेले? पुण्याला, तिकडे घरकुलाची त्यांना ती यादी आली, ती द्याय गेले कुठं पुण्याला. येते ती जाते ती लोक बरं का, फक्त ती चांगली. एवढंच काही नका, व्यवस्थित काढून घ्या हे सगळं. नाही सगळं ओके करून घेतो, सगळं व्यवस्थित लाईन करून घेतो, जॉईंट चांगलं देतो, काय अडचण नाही. आणि जरी कुठं लिकेज राहिलं तरी आपण शूट चालू करतो. माहिती सांगा. तर तू घेताना असं पहिला ह्यांच्याकडे आणि मग त्या पक्षाकडे सूट घे. पक्षी काय तुम्हाला लांब दिसणार नाही, फक्त दाखवेन मी फ्लेमिंगो काही नाही. हा ती काय ते पण तेवढे उरले दिसतात ते घे ना. म्हणतो तो युरोप कंट्रीत नाही, तो उडते तो ब्लॅक काईट, तो पण मायग्रेशन आहे. हा रिव्हर्टर नाही, आणि आपण त्याच्या पलीकडे दिसतोय व्हाईट कलरचे ते फ्लेमिंगो. सगळ्यात सुंदर जशी विश्वसुंदरी असते ऐश्वर्या, त्या पद्धतीत सगळ्या पक्ष्यांमधला दिसणारा अगदी अगदी सुंदर फ्लेमिंगो पक्षी, अग्निपंख किंवा रोहित पक्षी म्हणतो आपण त्याला. आणि ह्या खांबावरती बघचन तिथं ऑस्प्रे, तो उडतोय तो ऑस्प्रे मासेमार करून. आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये बघतो डायरेक्ट
ते झाडावरती त्यांना तयार झालेले पाहिजे. आपल्याकडे बघतो तर आपल्याकडे सध्या त्यांचे नॉर्मल असल्यामुळे पक्षी मायग्रेशन होतात. आपल्याकडे येतात सगळे पक्षी. इकडे पक्ष्यानंतर इकडे ज्यावेळेस सिटिंग वाढते त्यावेळेस तिकडचं नॉर्मल टेम्परेचर राहिलं असतं. मग ते तिकडे पुन्हा हजारो किलोमीटरचा प्रवास करतात ते. आपल्याकडे सगळ्यात लांबून येणारा पक्षी आलाच करून येतो. एकाच पक्षासाठी आलोय, तुम्ही कशाला एवढं पक्षी धावताय? 10 दिवसात 13,554 किलोमीटर प्रवास करणार तो पक्षी, नॉन स्टॉप करणार. रनिंग किती केलं हे आबासाहेब आपल्याला गवारीचं बी पाहिजे आहे का? आपली निर्मल वारा आहे, परत पुणेर आहे. पुण्यात नको निर्मल वारात द्या. काय थोडं त्याला भाव आहे थोडा. निर्मल वाराला एवढा भाव नाही. तिकडे पुण्याला कुठे नेतो इकायला एक 10 गुंठ लावायची आपल्याला. पण थंडीचा उभा आहे, थोडा प्रॉब्लेम राहतो. त्याच्यावर काय औषध असते का? टॉनिक मारायचं. हा मग नाही काढायचं. मग द्या माझा जपायचं. आपल्याला त्या कांद्याला पाहिजे होतं आपल्याला औषध. काय पाहिजे? गावात झालं त्या चिकटा काँग्रेस आहे. काय म्हणजे काय मारावं लागेल ते? कांद्याला गोल अंतर कसं परवा मारायचं? जळत ना त्यांनी जळतं. मग काय चालतं? दिवस झाले का? हो झाले ते. हा मग जळतं. चालतंय. मग ती द्या मला गवारीचं बी द्या. किती होईल? 10 गुंठे लावायची. हा 10 गुंठे लावायची आपल्याला. बेडवर लावणार आहे का? सरीत लावणार आहे. लाईट लावणार. हो मग काय पाताला पाताळ होती. लावू काय तुम्हाला सांगायचं? तुम्हाला सांगू 500 ग्रॅम 100 ग्रॅमचे 500. किती झालं? 725. निम्मा गाठी यावं साहेब. येऊ का मग? बॅग दे त्याला. किंवा दे बरं का मारा त्याच्यावर. अजून गोळी होती. चालते. किती अशी झाली बोटा चालते. सल्ला घेतोच की त्याला काय अडचण नाही. विचारायला राहिलीच का? बोल. ऊसावा आपल्या लोकरी मावा ही लय झालाय. त्याला काय औषध आहे का त्याला? ऊस केवढा आहे? ऊस आता लागेल आपलं गंभीर लागती लागेल. त्याला औषध मारायचं. काय देत काय असं? रोगर मारायचं. ऊस किती आहे? ऊस एकरभर आहे. मग 200 लिटर पाणी घालायचं. बॅरल भरायचं. हा बॅरल मध्ये अर्धा लिटर रोगर टाकायचं. बरं. मारायचं. चालतं. त्यात टॉनिक घ्यायचं. टॉनिक घ्यायचं. चालतं. उद्या आला द्या सांगा मला ते औषध. हा चालतं. पण ती लय बेकार दिसते. 1500 पुरून झालं. क्लिअर होतं सगळं. होत आहे ना? काय चालतं. येऊ का उद्या मग?